कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अंतराताई, आता हीच तुमची रूम। तुम्ही आराम करा, मी आलेच। लीला, मला खूपच ऑकवर्ड होतंय ग। म्हणजे मी ही अशी अचानक तुझ्या घरी राहायला आले। अंतराताई, अहो असं काहीच नाहीये आणि हे घर तुमचंच समजा। लीला, तुझी फॅमिली आहे ना, खरंच खरंच खूप चांगली आहे ग। म्हणजे त्यांना मी पहिल्यांदाच भेटते असं वाटलंच नाही मला। नाही अंतराताई, ही तुमचीच फॅमिली आहे। लीला, तू तू खरंच खूप नशीबवान आहेस हा। तुला इतकं चांगलं सासर मिळालंय। म्हणजे तू मला हे असं अचानक घरी घेऊन आलीस तरी तुला कोणीच काही विचारलं नाही। किती समजून घेतात ते तुला। हो, लीला, त्यांचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे हा। पण आता सगळ्यांच्याच मनात प्रश्नांचं वादळ उठलं असणार। एजेंना तर, त्यांना तर ह्या सगळ्याचा खूप मोठा धक्का बसला असणार। लीला, काय झालं? हे काय नाही, अंतराताई तुम्ही छान फ्रेश व्हा, आराम करा। मी कॉफी पाठवू का? आलेच आले। या अंतरा येत ना, तुम्हाला कुठे भेटल्या? तुम्हाला कसं कळलं की अंतराई जिवंत आहेत? आणि तुम्ही कधीपासून भेटता अंतराईंना? हे सगळं का नाही सांगितलं आम्हाला? आम्हाला जाऊ दे, कमीत कमी एजेंना तरी सांगायचं होतं ना। असं का केलं तुम्ही लीलाई? बोला ना। लीला आणि अंतरा याची का बघत होती? अरे त्या आम्हाला कोणालाच कशाला ओळखत। ती नक्की अंतराईच आहे ना? बोला ना, तुम्ही बोलल्याशिवाय मला कळणार कसं की खरं काय आणि खोटं काय? Enough! Enough, please. Stop. चुप बसा सगळे। हे सगळं काय चाललंय लीला? काय हे सगळं? सांगते। मी आजींच्या मागे मागे आश्रमात गेले। मग हे सगळं तुम्ही आम्हाला कालच का नाही सांगितलं? अंतराईंचं हक्काचं घर असताना त्या महिलाश्रमात राहत होत्या। मला सुद्धा हे सगळं कळल्यावर धक्काच बसला। काय करू काय कळतच नव्हतं मला। म्हणून आज मी पुन्हा एकदा आश्रमात गेले। तेव्हा मी बघितलं
तुम्ही जर आज वेळेत आला नसतात ना तर काय घडलं असतं ना याची कल्पनाही करवत नाहीये मला. अहो काल जेव्हा अंतराचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा तुम्हीच तिला वाचवलं आणि आजही अंतरा तुमच्याचमुळे सुखरूप आहे. खरंच तुमचे आभार कसे मानावे ना हेच कळत नाहीये मला. हो ताई, असं काय बोलताय? आणि अंतराताई मला माझ्या मोठ्या बहिणीसारख्याच आहेत. म्हणजे तुम्ही अंतराला ह्या आधीपासून ओळखता? तुम्ही नक्की कोण आहात? मी लीला जहागीरदार, सरोजिनी जहागीरदारांची सून. म्हणजे तुम्ही एजंटच्या बायको आहात? हो, मला कळतंय. तुम्हाला प्रश्न पडलाय ना की मी इथे काय करते. ऍक्च्युली ना त्या दिवशी आजी म्हणजे माझ्या सासूबाई नक्की कोणाला भेटायला जात आहेत हे बघण्यासाठी मी त्यांच्या मागे मागे या आश्रमात आले आणि तेव्हाच मी अंतराताईंना भेटले. लताताई, मला अंतराताईंना घरी घेऊन जायचं आहे. अहो पण मॅडमनी मला जे काही अंतराच्या घरी घडलेलं आहे ते सगळं सांगितलं आणि अशा परिस्थितीत अंतराला जेव्हा काही लक्षातच नाहीये तिच्या घरच्यांना देखील तिला एक्सेप्ट करणं फार अवघड जाणार आहे. त्यामुळेच मॅडमनी असा निर्णय घेतला की तिला इथेच ठेवावं. हो, आजींचं म्हणणं कळतंय मला, पण लताताई, अंतराताई सून आहेत जहागीरदारांच्या, एजंटच्या पहिल्या पत्नी. आमचं घर, सगळी माणसं, सगळं त्यांचंच आहे. आत्ता जरी मी अंतराताईंची जागा घेतली असली ना तरी सुद्धा माझं घर, माझ्या सासूबाई, माझ्या सुना, माझा नवरा, त्या सगळ्यावर पहिला हक्क हा अंतराताईंचाच आहे. त्या या जगातच नाही आहेत. अशा गैरसमजामुळे मला सगळं मिळालं होतं. पण आता ते आहेत हे कळल्यावर सगळं त्यांना मिळालंच हवं. जर मी त्यांना त्यांच्या घरातली जागा परत मिळवून दिली नाही ना तर त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं होईल. त्यामुळे मी त्यांना त्यांचं सुख, त्यांचा आनंद सगळं परत मिळवून देणारच. तुम्हाला खरंच असं करायचंय? हो, त्यांच्या हक्काचं घर, त्यांची माणसं असताना ह्या इथे अशा एकट्या ह्या आश्रमात हे काही बरोबर नाही. त्यांना त्यांचं कुटुंब आणि कुटुंबातलं त्यांचं स्थान मिळायलाच हवं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.